सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। बोल भवानी की जय, कालिका माता की जय, निंगूर माता की जय, डिग्रस माता की जय, कुंभारी बाजार माता की जय, हेलस माता की जय, भूतेगाव माता की जय, घोटन माता की जय, कनकशीळ माता की जय। सर्व भाविक भक्तांना माझा नमस्कार। आज दिवस 5वा, कालिका देवी पुराण पारायण मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज 5व्या दिवशी आपल्याला अध्याय क्रमांक 18 ते अध्याय क्रमांक 24 या अध्यायांचं पारायण करायचं आहे। अध्याय 18 ऋषीच्या मुंडबाहूस आशीर्वाद, अध्याय 19 दत्तात्रय प्रसन्न झाले, महिकावती नगरीची स्थापना, अध्याय 20 सहस्त्रार्जुन विवाह, अध्याय 21 सहस्त्रार्जुनाने दशाननास कैद केले, अध्याय 22 सहस्त्रार्जुनास जमदग्नीचे आमंत्रण, अध्याय 23 रेणुका व जमदग्नीचा वध आणि अध्याय 24 सहस्त्रार्जुन परशुरामाचे युद्ध। कालिका देवी नमो नमः। अध्याय क्रमांक 18 ऋषीचा मुंडबहूस आशीर्वाद हा अध्याय आपण आता सुरू करत आहोत। अध्याय क्रमांक 18। श्री गणेशाय नमः। तुमते चिंतित असे मनी, तुम्ही कधी याल म्हणूनी, ऐसा रात्रंदिवस ध्यानी स्मरतु असे, पैल उंच ठाये तेथे उभा राहोनी वाट पाहे, तव अवचिंते या ठाई आले ती तुम्ही, ओळखिले ती समस्त, हरी खेले माझे चित्त, मग आलो धावत तुमची या चरणाजवळी, जैसा चंद्र देखोनी गगनी चकोर हर्षे मनी, तैसे तुम्हासी देखोनी मद जाहले स्वामी, का मेघू असे ओळला देखोनी चातकू आनंदला, तैसा माझा मनु जाहला तुमच्या चरणी, ऐसे ऐकोनी तयाचे बोलणे, संतोषले ऋषेश्वराचे मन, तयासी दिदले वरदान ऋषेश्वरी, तुवा केली आमची सेवा, संतोषले तुझ्या भावा, तू रे मुंडबाहुआ आम्ही प्रसन्न झालो, जे तुझे ठाई उने ते आम्ही परिपूर्ण देणे, सेवा केली तेनेची कारणे भाव सिद्धी, स्वामी जे उने माझे ठाई, ते वरदान द्यावे काही, तुमची सेवा आपुल्या बाही करेन मी, ऐसा तयाचा भावो वरदान देता दत्तात्रय देवो, तेने उपदेशेला रावो सोमवंशी, ऋषिमंत्र अभिषेकू करीती, साक कुंडीन हानिती, ओंजळी एकी घालती अमृताची, इति कालिका पुराणे देवी महात्मे सोमवंश कथन नामष्टोध्यायः। श्री जगदंबार्पणमस्तु। शुभम भवतु। अध्याय क्रमांक 19 दत्तात्रय प्रसन्न झाले, महिकावती नगरीची स्थापना। श्री गणेशाय नमः। तेने निघाले हात, हा उशापू देखा सत्य, वनस्थळी सरोवरा राखत म्हणते झाले, तेथे मंत्राचे जय जयकार, आशीर्वादाचे गजर, मग निघाले सहस्रकर भुजदंडा, आधी दत्तात्रयो प्रसन्न झाला, वरी आम्ही अभिषेकू केला, आता राज्य करीसी बला सोमवंशी, अरे सहस्रार्जुना पर्येसी, तुवा विग्रहो न करता कवनासी, तेने नासु पावती आपयाते, तू राजा सोमवंशी, तुवा अर्चावे शंभुसी, तेने वरदाने राज्य करीसी भूमंडळी, ऐसा ऋषेश्वरी उशापिला,
नाना मंत्री उपदेशिला मग प्रदक्षिणा करून निघाला विंध्याचळा तेथे तप केले सहार्जुने एका अंगुष्ठावरी निर्वाण साधिले गोरांजन नानाविध तप सामर्थ्ये नाना कष्टी देखुनी तयाची हटी मन प्रसन्न झाले दुर्जटी सहस्रार्जुनासी तव तो बैसला होता ध्यानी ऐसा वरु ऐकोनी पाहे नेत्र उघडोनी तव शंभू देखिला मग झड करुनिया उठला धावोनी चरणासी लागला जैसा का आत्मा त्याचीला ज्ञान दृष्टी का उगविलास सहस्र किरणू का 16 कळा चंद्र संपूर्ण तैसा देखला त्रिनयनू सहस्रार्जुने पुढती लागे चरणा त्राहे जगत जीवना पुरवी मनोकामना स्वामी माझी देई रथ आणि मनुष्य भाते आणि विद्या संपूर्ण माते संग्रामी नांगवे कवनाते ऐसा वरू देई स्वामी ते वेळी ईश्वरे दिदले धनुष्यबाण मग उपदेशिला सहस्रार्जुन तुव अर्चावा सूर्य नारायण तुझ रथ देईल ऐसा दिदला वरू मग अदृश्य झाला ईश्वरू ते वेळी निघाले करो धूम्रपान तपे तेथे 12 वरुषे वरी सहस्रार्जुन तप करी अर्चिला परोपकारी सूर्य नारायण तो मग सहस्र किरणू प्रसन्न झाला सहस्रार्जुनासी रथु दिदला तेज दीपू तरला गगनाहुनी सोमवंशीचा तो राणा लागला तयाच्या चरणा मग केले अहोरणा रथावरी तेथून निघाली वाराणसी गुडी कारू पाटविलास पितियासी ते वेळी हरिखू मानसी रायासी थोरवरते का दीपिकाचे सरे भरण तैसा राव झाला खेदक्षीण तया सहस्रार्जुन कारणे राहिलासे ते गुडी कारू वार्ता पुसो तयाचे ते बोलती सावचित्ते ते परियसो तयासी भुजा आहेत की नाही आरूढ कसयावरी की पायी तो आला कवने ठाई ते सांगा पा गुडीकार सांगती रायासी एक सहस्र भुजा तयासी आरूढ असे रत्रासी पाटीसी धनुष्य बाते ऐसा वृत्तांतू सांगत तव आनिक आला धावत तेने जाणविला वृत्तांत आला सहस्रार्जुन तव हस्ती घातले गुढार राऊत घोड्यावरी झाले स्वार ऐसा मिनला दळभार रथ निघाले वेगी ऐसी झाली पाला पालानी कह्यावरती वाजली निशाणी राहो निघाला तत्क्षणी सामुका पत्रासी कार्तिकू रथावरी बैसला दळभार नगरा बाहेरी निघाला तव सहस्रार्जुन आला जवळीके देखा ऐसा सहस्रार्जुन देखिला तो मज पाहता कैसा गमला पूर्वचंद्र कैसा उदेला गगन मंडळी का पर्वता माझी सहस्रार्जुन देखिला तो मज पाहता कैसा गमला पूर्वचंद्र कैसा उदेला गगना मंडळी का पर्वता माझी मेरू का नक्षत्रा माझी दिन करू तैसा विरा माझी सहस्र करू मिरवतसे ते वेळी पिता पुत्र भेटले मग नगरा माझी प्रवेशले काशी विश्वनाथाचे दर्शन केले सहस्रार्जुने राजबिंदी चालत लोक पाहती समस्त म्हणती रायाचे धन्य जीवित आजी जाहले मग राऊळ गणी प्रवेशला मातेची या चरणा लागला तव माया वो वाढीला नवरत्नी तेथे पिता पुत्र एके स्थानी बसले की मागील वृत्तांतू सांगितले महसहस्रार्जुनासी दिदले राज्यपटू राज्य करीतो राजा प्रतिपाळ करीतो प्रजा नित्य पूजी देवा द्विजा करी दान दक्षिणा ऐसा 10 सहस्र वरुषे काशीस राज्य केले सहस्रार्जुने तैते मग नगरी रचिले महिकावती कवनिया परी मग वाटिली कामवट संगत्रास पारट दुर्ग दारंवटे निघोट रचना मांडली महाकावतीची हाटवटिया चौबारे दामोदरे गोपुरे घडली निरंतरे ऐकदाटे सप्तखनांची धवलारे सदीपदी सती वसुवारे ते सांगता सविस्तरे कथा आवरेना मग रावो सिंहासनी बैसला मग राज्य करू लागला ते कथा सांगे शारंगधरा कुमरा महामायेच्या इति श्री कालिंका पुराणे
देवी महात्मे सोमवंश कथन नाम एको विशतित मोध्यायः शंकरार्पणमस्तु। अध्याय 20 सहस्त्रार्जुन विवाह सोहळा। श्री गणेशाय नमः। तप करिता एक वेळी जमदग्नी जवळी सेवती ठेवी माळी जपू जपता। जमदग्नी मंत्रोच्चारी तव झाली या चारी कुमरी सर्वे तयाचा कुमरी सुलक्षणीत। मग रेणुका जमदग्नी विचारी आम्हासी या चाही कुमरी सहस्त्रार्जुनासी देवो चाही जावई करू आपला। दोघे बोलती ऐसी कन्या दिदलिया अर्जुनासी पुथे पुढे कथा वर्तली कैसी ते अवधारापा। सहस्त्रार्जुनासी सहस्रभुजा होय पृथ्वीपतीचा राजा 16 सहस्र भारिजा पटमुखी 14। सेवंती पहिली राणी दुसरी श्वेताग्नी श्वेतमाळा तिघी जणी चौथी श्वेतपुष्पा। या चौघींचे चौघे कुमर जे का महाबळी ये वीर तयासी सरी जे ऐसा परिचार ऐसा आनुक नाही। सेवंतीचा इंद्रधनु श्वेताग्नीचा भद्रसेनु श्वेतमाळेचा रुग्णसेनु श्वेतपुष्पेचा धर्मपाळू। ऐसे चौघे कुमर म्हणजेती एका सहस्त्रार्जुनाची ख्याती 96 पुरीचे राजे ओवाळती उदय काळी। ऐरा अहंकारिया जानोनी 92 सहस्र राये राखिले गोंडोनी। ऐसी सहस्र राया खाल काढोनी उपराटे टांगिले। इति श्री कालिंका पुराणे देवी महात्मे सोमवंश कथन नाम 20तमोऽध्यायः संपूर्णम्। जगदंबार्पणमस्तु। शुभं भवतु। 21 सहस्त्रार्जुनाने दशाननास कैद केले। गणेशाय नमः। ज्या राया अहंकारू ताठा गर्व आणि उत्कंठा ते धरुणी बांधले दारवंटा। महिकावतीच्या कुवासा सत्वाचा भक्तू तो देवाचा राहो महाक्षितीचा सहस्त्रार्जुन। बरवी महानंदी नर्मदा रायेसी नित्य नेमू संध्या जपू जपे सदा पहारिया पहारा। ऐसे राहो राज्य करी तेवेळी वने एके अवसरी निघाला बाहेरी उदय काळी। मदिरा बाहेरी निघाला म्हणे आजी देवी पूजेशी उशीर झाला। म्हणून त्वरित निघाला नगरा बाहेरी। थडिये जव उभा राहे तव ते पाणी उपराटे वाहे। शुद्धी करी लवला हे नवल देखुनी। विस्व थोर होती तेथ राये पाठविले दूत तव देखिले उपराटे तेथ नवल ते। ताही शिरे विष भुजा पाणी कोंडिले ओजा ते देखता जाला राजा सहस्त्रार्जुन। ऐसा देखला दशा शिरू तव हासिला सहस्र करू। अरे सांडी अहंकारू निर्लज्जावया आपुले न विचारिसी बळ चालोनी चालासी उतावेळ। ऐसिया ते मारिता सकळ राये हासती ऐरु बोलिता प्रौढी देवते 30 कोंडी घालते बांधवंडी तो मी रावणू। यावरी बोले सहस्त्रार्जुन मोडीन दाही शिरे जान तोडून भुजा संपूर्ण विसही तुझ्या। दोघे वीर बोलती एकमेका तेन हटती। एका महावीर चढले तव कागती तव बोलिता सहर्जुन। मग म्हणे रावणा ते परतोन पाहे पाप माते रावणा सांभाळी आपण याते। ऐसे बोले सहस्त्रार्जुन। ऐसे खवळले दोघे वीर आंदोळली गिरी शिखरे। मग धावोनिया सहस्र करे काय केले। मल्ल युद्ध पवर्तले मुष्टी घाते ते हाणले। महातवके गर्जिनले दोघे वीर। उरीशिरी कपाळी कुसी जंघाचरण तळी हानिता ती बळी महावीर ते। ऐसे युद्ध मांडले मग सहस्त्रार्जुनाने काय केले। तयासी अंतरिक्ष उचलले धरुणी आणिला महिकावतीसी। मग तो धरुणी आणिला महिकावतीचे दारवंटा बांधला। तव नारदू तेथे आला ते अवसरी। तो राये नमस्कारिला
आत्मभावे आळंगीला मग बैसविला सिंहासनी. मग राव म्हणे नारदासी तेथे राहावे सेवा घडेल आम्हासी. तव नारदू म्हणे तयासी भावो फळासी येईल. मग नारदू तेथून निघाला ब्रह्मया पासी आला. म्हणे नावनु धरून नेला सहस्त्रार्जुने. मग ब्रह्मा तेथून निघाला महिकावतीसी आला. रायांसी भेटीला त्वरित देखा. ब्रह्मा बोलिला तया अवसरा राया विनंती अवधारा. आमुचे लेकरू चुकून आले नगरा ते दानाची तेजे. यरुत्वे रीता बोलिता नगरात डांगोरा फोकारिला. तिसरा दिवस उजाला मग बोलिता सहस्त्रार्जुन लेकरू स्वामी नाही. येरू म्हणे एक पाही मी मागेल ते देई येथेची आहे. म्हणे हा रावणू देई जे मज लागून आमुचे लेकरू म्हणून मागू तसे. सहस्त्रार्जुन म्हणे बहुत न करी विलासू. ते सांगेल शारंग धरू सुरसू. ते ऐका सावकाशो म्हणे कुमरू महामायेचा. इति श्री कालिका पुराणे देवी महात्मे सोमवंश कथन नाम एकविंशोऽध्यायः संपूर्णम्. जगदंबार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 22. सहस्त्रार्जुनास जमदग्नीचे आमंत्रण. श्री गणेशाय नमः. दिवसू गेले अस्तमाना मांडला राम पहारा. ते वेळी सहस्त्रार्जुन वीरा राये ओळांगणे येती. राये ओळांगणे बैसले सकळ. पुढे दिवटी यांचे बंबाळ. तेथे येती मळमळ नाना जातीचे. ठाई ठाई लागले दीपक. विडे देती कर्पुराधिक. तवराये आठविले कौतुक पारधीचे. समस्त पारधी बोलाविले. राव म्हणे सामधी करा वाहिले. फासे वागुरा मेळवा पहिले उदयक पारधीस जाऊ. ऐसे सहस्त्रार्जुन बोलिला समस्तांसी निरोप दिदरा. आपण भीतरी गेला रावो देखा. ऐसा वर्तला चमत्कारू. तव ओळंगे आला परिवारू. मग निघाला पारधी करू सहस्त्रार्जुन तो. ऐसे निघाले उतावेळे एक धावती आगळे. लोहागळे कोतियाळ फरकश कर. तेथे हाका देती विशाळ. पारधी निघाले सकळ. खेळते झाले बरळ अवधारा. परिते वन विस्तारले अपार. तेथे टाहो करीती मयोर. दरेदर कुटे भयासूर तेने झाकले. करकरीती वंशजाळी. दरडी तुटलिया पाताळी. ते सांगता वनस्थळी बहुत असे. तेथे पळस घावडे मोहो खैर बेहाडे. वड पिंपळ चहूकडे दिसताती. वाढीनलिया आरिबोरी. बाभुळा प्रचंड थोरी. घोटिया हिवरी पुढे सोरी जाऊ नये. निरगुडी अपार मांदार. फळले वटवृक्ष अपार. वाढीनले देवदार वनामादी. सावनी टाहकळी वेहकळी. करवंदीच्या जाळी. वासनी घोसाळी. वाढीनलिया रुख दिसती गोरड. गजनी लागले ताडमाड. कोसंब अंजीर खैराड वना माझी. हिंडता दरकुंटे दिसती वीर कपाटे. तेथे सावजे बिकटे निगती भयासुरे. कैसी ऐका सामरे निगती तरसे सिरे. असवले अपार विक्राळ. मुंगसे कोल्हे खोंकडे. वानर गोळांगुळे मरकटे दिसताती. गजव्याघ्र सिंहाचे थाट. रानसोर बळकट. नीळ धावती नीट राना गाई. हाका देती ऐसे वेळे. सहस्त्रार्जुन पारधी खेळे. मग लेंडारे निघाली सकळ सैन्य. हासती खेळती मल्हारी. मळपती धावती. मग उमासे येती थोरावना. ऐसा पारधी खेळतू सहस्त्रार्जुन दैत्यू. तव तानेला वना तू उदक नाही. राव म्हणे ते अवसरी. उदक आणारे झडकरी. वीर निघाले ते सत्वरी उदका लागी. ऐसे वीर धाविनले. ते ऋषी गुंफेसी आले. मग बोलते जाहले ऋषेश्वरा प्रती. उदक द्यावे स्वामी ऋषेश्वरा. सहस्त्रार्जुन नाविरा. तहान लागली अवधारा वना माझी. मग जमदग्नीने विचारिले. मृत्तिकेचे कोडळे केले.
ते तयाचे मस्तकी दिदले जमदग्नीने. जमदग्नी म्हणे ते अवसरा तून पाहे माघारा, हे नेऊनी देई करा सहस्त्रार्जुनाचे. ऐसे तो निघाला परतोनी पाहे एकला, तव सरोवरू जाहला उदकाचा. मग ते उदक नेले रायाचे हाती दिदले, राये पुसो आदिरले तत्क्षणी. येरू म्हणे ते अवसरी राया विनंती अवधारी, दोघे गुंपे सियावना भीतरी तेही दिदले राया. मग सहस्त्रार्जुन विचारी रेणुका जमदग्नी या वना भीतरी. मग सहपरिवारी राहो आला तेथे. दिवसू गेले अस्तमाना कटक राहिले त्यावना, तव उदेला सहस्रीकरण तये वेळी. तव रेणुका म्हणे जमदग्नी सहस्रार्जुन आलासे येथे, पाहुणेरू करता तया ते आजी स्वामी. रेणुका म्हणे करा पाहुणेरू जावाई समर्थ थोरू, तियेसी लागला वारू जमदग्नी तो. देवी एकाती मातू हा असुर दैत्य, नकळे याचा अंतू तू राहे उगी. कवनाचे मनी कैसा भावो, नकळे म्हणे जमदग्नी देवो. वाया न करी आग्रहो शिकविले करी. तव रेणुका देवी कर जोडूनी विनवी, आजी कृपा करावी आदरो करावायासी. ऋषी म्हणती बरवे होणे होये, तरी आनिक विचारुनी पाहे कार्य सिद्धी जाये ऐसा करी. इति श्री कालिंका पुराणे देवी महात्मे सोमवंश कथनाम द्वादशोऽध्यायः संपूर्णम्. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गुरुदत्त प्रसन्नोस्तु. शुभं भवतु. रेणुका जमदग्निवध. श्री गणेशाय नमः. परशुरामू जवळी नाही हेची विचारिजे काही, रहावी सिकासया पाही ते सांग मज. देवी म्हणे पाहुणेरू कराता, येरी कायसी चिंता. अनुज्ञा देते आता अक्षत द्यावया. कल्पतरू कामधेनूचे बळसता, आम्हासी कायसी चिंता. अक्षत देई जे आता सकळ सैन्यासी. वना माझी असे रावो, तव तेथे जाती जमदग्नी देव. ये राव उपजला भावो नमन केले. ऋषी मने भावसिद्धी होईल गायत्री शुद्धी. परी संचरली एकी बुद्धी सहस्त्रार्जुनासी. सकळा सैन्या सहित जमदग्नी दिदली अक्षत. आम्ही येतसे त्वरित बोलवण्यासी. मग ऋषी आसना आले रेणुकेसी बोलिले, आता अन्न निपजवी वाहिले. रेणुकेसी म्हणे ऐसे प्रहरू एक झाला, तव सहस्त्रार्जुन बोलिला. पाहोनी या रे वाहिला म्हणून पाठविला दूत. वीर पाहता निगती तव ते काही न देखती. येऊनी रायासी सांगती पाहुणेरू बरवा असे. मग सहस्त्रार्जुन म्हणे विनोदू केला तेने. रांधिता न देखिजे अन्न तव काय वर्तले. मग रेणुकेने कल्पतरू कामधेनू स्मरिली. तव ते झड करुनी पावली. कुंभे द्वारे आली आकाश मार्गे. कल्पतरू तळी रेणुका बैसली. मनी कल्पिले तये वेळी. तव मंदिर झाले तात्काळे सुवर्णांचे. आनिक कल्पिले गोमटे अवघे सुवर्णाची ताटे. पाने पोकळी चोखटे तेथे देखा. पाहुणा आला सहस्त्रार्जुन म्हणून नमस्कारिणी कामधेनू. आणि कल्पिले अन्नू मानिजे देखा. ऐसे देवी धरिले ध्यान तव निपजविली पक्वाने. चोखट देवा योग्य अन्न तेथे देखा. यावरी बोले सहस्त्रार्जुन मागुते पाहे पारे झडकरुनी. दूत निघाले तेथुनी आले टाकुनी आश्रमासी. तव तेथे आले धावत सांगती रायासी मात. जो जो अपूर्व वृत्तांत वर्तला देखा. जी जी सोमकांत मंदिर झाले गोमटे परिकर. सांडेपुर्याचे डोंगर येर अपार काय सांगू. मंदिर चोखट गोमटे तेथे मांडली सुवर्ण ताटे. वरी वोगरविली चोखटे देवा योगे अन्ने. मग राव करू लागला विवेकू. कैसे न्यावी गायत्री वृक्षू. ऐसा धरिला साभिक्षलाशू मना माझी. ऐसे विचारिले मनी पैसला नित्य नेम सारुनी. तव बोलावू आला जमदग्नी ऋषेश्वरू. रावो झिडकरी उठिला. मग म्हणे चला रे चला. परिवारा सहित आला आरोगणेसी.
ताटे ठाईची विस्तारली बैसका आपुलाला ठाई झाली सकळ परिवारास सावली मंडपाची पूर्ण कळस भरिले ते ठाई ठाई ठेविले मग आरोगा म्हणितले रेणुका देवी ऐसे सन्माने सहित ते आरोगिती समस्त मग कर्पूर चंदने मिश्रित देती विडे झाले समस्तासी विडे मग राव बोलती कोडे काही एक साकडे घालो तुम्हासी ऐसे बोलणे ऐकुनी रेणुका भ्याली मनी कुडे मांडली अंतकरणी सहस्त्रार्जुने एरु बोलिला हासुनी आम्हा द्यावी कामधेनु आनुकू द्यावा कृपा करुणी कल्पतरू आम्ही राजे राजकुमार आम्हा सोयरे असती थोर तयासी करवा आदर ऐसा समारंभ पाहिजे आम्हा तुम्ही आमचे सासुरे आम्ही तुमचे धर्म भांडारे आम्हा आंदन प्रकारे मागे दिदले नाही बहुत साकडीन घालू तुम्हासी काय असे तुम्हा पाशी तुम्ही असा वनवासी ऐसे जाणत असो आम्ही परदळ निवारावे देवा द्विजा प्रति पाळावे तुमचे आख्यान काही असावे आम्हा पाशी चमदग्नी म्हणे रेणुकेसी बर्वे आणले पाहुणे रासी वाईत होतो तुम्हासी परिनायक सीची रेणुका बोले जावयासी आमचा पुत्र देवापाशी ठेवणी आणले गायत्रीसी द्यावयासी साकडी असे हे समर्थांचे ठेवणे हे काय कवने गुडे ऐसे विचारी अंतःकरणे राजाधिराज तव येरू कुरकम भरला चित्तने दी तयाच्या बोला मनमनी विचारू लागला काही एक म्हणे हा जमदग्नी ऋषेश्वरू महाकोपाचा सागरू यांसी शिनू दिदल्या निर्धारू चाळू शके आता एकी बुद्धी करू पडेल निद्रेचा अवसरू यांसी अवचिते मारू मग हरू कामधेनू मनोनीची इरेन करी म्हणे रात्रीच्या अवसरी दंड करी जमदग्नी ते मारी घेऊनी जाई गाय वृक्षो मग रेणुकेने बोलिले अहो जेजुनी कैसे घर घेतले पुढे काय वर्तले रे सांग रे शारंग धरा इति कालिंका पुराणे देवी महात्मे सोमवंश कथा नाम त्रयोविंशोऽध्यायः संपूर्णम् श्री जगदंबार्पणमस्तु शुभं भवतु। अध्याय 24 सहस्त्रार्जुन परशुरामाचे युद्ध। श्री गणेशाय नमः। तव तो अभिलाषे ज्येष्ठीला बहुतू रात्री दोघांसी करवी घातू घेऊन निघाला त्वरितो कल्पतरू कामधेनू आगासाने जे दोष केले ते सवेची उसने घे आपुले तरी पातक ब्रह्मवदा आगळे आनिक नाही तरी या दुष्टाचा पुरला अंतू म्हणून कुबुद्धी संचारला दैत्यनातू तया आपणा राखिता मृत्यू केवी सोडी ऐसे तया दोघांते वधुनी कल्पतरू कामधेनू घेऊन जाय सहस्त्रार्जुन नगरा आपुल्या आगा पापिष्ट करी दोषी तयास्वी आक्षेपू होय नावेक परी पापिष्ट पातक सवेची बांधी राजा निघाला नगर वाटा मागे पुत्रासी पडिला हाकाटा ते धाविन देती कटी सहस्रार्जुनावरी प्रेहत क्रूव देह भानू काठी कागळे शस्त्रे काढूनी आता हा जासील रे कासेनी सहस्रार्जुना उठावला विकृतमू चौथा विक्रमू अरे क्षत्रियाचा ऐसा नव्हे धर्मू जने पाठी देसी मग बोलिता सहस्त्रार्जुनो तुम्ही मारितान लगे क्षणू मी विख्यातू सहस्त्रार्जुन महावीर येर म्हणती रे अये पापिष्टा आमचा पिता मारिला द्रष्टा आता जासील कवनिया वाटा जीते न जीवे ते वेळी झाला संग्रामू पडिला प्रेहत कुमिक्रमू वधिले ते द्विजोत्तमू तेने तेव्हा ऐसे युद्ध झाले रेणुकेसी घाय लागले तव धनुष्य झनत्कारिले परशुरामाचे मग परशुरामाने सांगितले काही घरी अरिष्ट उदेले तव देवे म्हणितले केली जाणीसी तू तव परशुराम जाहला सांगता म्हणे रेणुका देवी माता जमदग्नी पिता आणि चौघे बंधू तो पूर्व वृत्तांतू रेणुकेसी दत्तात्रेय देवाची शक्ती तव जमदग्नीच्या चित्ती आन गेले ते सांगेन पर्येसी जमदग्नी म्हणे रेणुकेसी
उदक आणि देव पूजेसी त्वरित जाऊनी क्रोधू आला तयासी ते गेले उदकासी उशीर आला देव पूजेसी क्रोधी आला तयासी तैवेळी ते वेळी जमदग्नी कोपला चौघे पुत्रांची निरोपी दुधला वधी वधी रे वहिला रेणुकेसी चौघेन मारू म्हणितले तया वेळी तया ते भस्म केले धावा फोकारुनी बोलविले त्वरित मज तव मी गेलो धावत तव क्रोधावला जमदग्नी त्वरित मग अपूर्व वर्तले तेथ ते परीसा पडिले देखिले चौघाते तव जमदग्नी हानी तले माते अरे वदी रेणुके ते परशुरामा ऐसे बोलिला पिता मग म्या वदिली ती माता तव तयाचा क्रोध त्वरिता सिद्धी गेला ते नवल देखुनी मग हासीला खदखदोनी प्रसन्न म्हणूनी बोलिलो मी मग म्हणी तसे पीत याते स्वामी हे वदिले कवने निमित्ते विचारुनी पहा निरुते यासी कवन दोषू ऐसे बोलिले परशुरामाते तव शांती जाहली कोपाते क्रोधाचे मूळ तेथे शांत जाहले मागुता जाहला प्रसन्न म्या मागितले वरदान बंधूस करावे सचेतन आणि रेणुका माय मग अमृते शिंपले रेणुके जननी ते उठविले चौघे बंधूही देखिले उठविले जी तिसरेनी प्रसन्न झाला म्या क्रोधू मागितला काळ पुरुष निघाला कंटा बाहेरी कार्य कारण जरी म्हणे तरी महंतासी तेची उणे जी क्रोधू वसवणे मना माझी पडे अत्यंत जातीचा सावली तैसेच घडती ते वेळी तो प्रत्यक्ष निवळे जवळी तरी केवी स्नान करावे ऐसे परशुराम बोले सविस्तर तव जमदग्नी म्हणे नाही उत्तर आता निर्विकार बालो जप जालो बापा ऐसा पूर्व परियेसी परशुरामू जानवी महादेवासी मनोली मृत्यू जमदग्नीसी झाला स्वामी ऐसे परशुरामे बोलिले देवांच्या प्रत्ययासी आले मग वेगी जाय म्हणितले पुढावा करी मग चरणासी करुणिया प्रणिपातू देवी म्हणितले होय जेवंतू येरी शकून गाठी बांधतू त्वरित निघाला पै ईश्वर वाचा आढळ ते नव्हे अचळ तव तेथे देखिले सकळ आन आन पाडिला देखिला बापू थोर उपजला संतापू मग धरिला कोपू परशुरामे बंधू देखिले लोचने थोर गहिवरला मने आता घेईन उसने तरी मी परशुराम मग सावया होये तव बोलिले रेणुका माये बारे मजकडे नको पाहे पुत्र राया येणे जीवे कारणे परदाजा पिडा अंतकरणे मनोनी वस्त्रे पांघुरणे घाली बापा घरी घरी जेवुनी मारिले आमुते येणे सहस्त्रार्जुने दैत्ये तेने नेले कामधेनु ते कल्प तरु रक्षा बारे पुत्र संग्रामी पडले ऐसे रेणुका बोले दुःख तुनावले नये अवसरी जैसे मोह जाळ घातले ढेवरे तव क्रीडा करी जवचळे तैसी वदली लेखुरे चांडाळे तेने एका पाडसा कारणे डोळसा प्राण सांडी तया डोळसा बारे चौघांचा वळसा मी बुडतसे माझी चाही बाळे मज देखिता वंदिली चांडाळे आता सत्वाचे निबळे आपण पै स्वागत करी परशुरामा ते देखुनी गहिवरुनी धरेची मनी मग आटवू धरुनी काय बोलिली जमदग्नी सवे जाणे ऐसे दृढ अंत करणे आमुते सद्गती लावणे परशुरामा बोले परशुराम वचन आधी तुमचा कुढावा करीन मग सद्गती लावीन तुमते माते तव रेणुका बोलली भावे बारे अंतर पडवून द्यावे पुढील काय सिद्धी न्यावे स्वागत न करावे बा जमदग्नी पती रेणुका उदो म्हणती मग लावी सद्गती परशुरामे मग धावी नला कैसा पवनाचा वेगू जैसा सहस्रार्जुन देखुनी तैसा पाचारीला मग बोलिला अवधारा अरे सहस्त्रार्जुन वीरा तू येन मरी पाठीमोरा परतो निवारा पाहे पा तव बोलिला सहस्त्रार्जुन वीरू अरे तू ब्राह्मणाचे लेकरू वाया बोलसी बडी मारू पळेवीन एरू म्हणे गर्वेन देखसी डोळा भुजा तोडीन रे सकळा ऐसा सुखाचा सोहळा दावीन तुझ तव बोलिला दैत्यनाथू तू झालिया भ्रांतू मजसी जुसे ऐसा समर्थू कवन असे इति कालिंका पुराणे देवी
महात्मे सोमवंशी कथानाम चतुर्विशोऽध्यायः सम्पूर्णम्। श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु। शुभं भवतु।